नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम शो मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आपण दररोज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक उमेदवारासोबत महाराष्ट्राचा महासंग्राम शो मध्ये त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे, त्यांच्या मतदारसंघाचं विजन यासह अनेक प्रश्नावर आपण चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत महाराष्ट्राचा महासंग्राम शो मध्ये मनमोकळ्या चर्चा करण्यासाठी आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके. दोडके साहेब, तुमचं नवराष्ट्राच्या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला सुरुवातीला उमेदवारी दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि मला सुरुवातीला तुम्हाला हा प्रश्न विचारायची की तुमची राजकारणाची सुरुवात कधी झाली आणि केव्हापासून झाली? राजकारणाची सुरुवात मी काँग्रेसच्या काळामध्ये त्यावेळेला आमचे रामभाऊ बराटे म्हणून आमचे नेते होते त्या ठिकाणी, आणि त्यांच्याबरोबर पहिली इलेक्शन दुसरे इलेक्शन त्यांचा प्रचार करण्यामध्ये अशोकांना मोळ असतील, कुमारभाऊ गोसावे असतील, यांच्याबरोबर त्या ठिकाणी सुरुवात झाली. तुम्ही राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला? राजकारणात प्रवेश वगैरे काय केला नाही. राजकारणामध्ये पक्षाबरोबर लहानपणापासून असल्यामुळं 8वी-9वीत असलेला शाळेत असल्यापासून प्रचारामध्ये काम करताना प्रचाराचा कार्यकर्ता म्हणून भाग घेतला, आणि तो आपोआपच कार्यकर्ता कधी नेता बनला हे आता तुम्ही बघताय. तर काय एकंदरीत आता खडकवासला विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली आहे. तुमच्या विरोधात भीमराव तापकीर आहेत. गेल्या वेळेस थोडक्या मतावरून तुमचा पराभव झाला होता. कसं आव्हान असेल तापकीरांचं यावेळेस? मी कधी कुठल्याही इलेक्शनमध्ये आपल्या समोर कोण याचा कधी विचार नाही केला. आपण जर काम चांगलं केलं असतं तर मतदार, नागरिक, मायबाप, जनता आपल्याबरोबर उभी राहते. हा माझा इथून मागचा अनुभव आहे. त्याच्यामुळं प्रत्येक इलेक्शन ही मी लोकांकरता चांगलं काम करू शकतो, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल करू शकतो, म्हणून तुम्ही मला मतदान करा ह्या विषयावरती माझी प्रत्येक इलेक्शन असते. त्याच्यामुळं मतदार जनता काय माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे, आणि तुम्ही बघत असाल तर बऱ्यापैकी दर इलेक्शनला मला चांगलं मताधिक्य मिळत असतं. दोडके साहेब, या मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खडकवासला मतदारसंघामध्ये अनेक टँकर उभा असतात, अनेक टँकरद्वारे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचतं. मात्र खडकवासला धरण इतकं मोठं असून देखील टँकरनं पाणी पुरवठा होतो. हे कुठेतरी केव्हा थांबेल? टँकरनं पाणी पुरवठा होणं घरापर्यंत, प्रत्येक घरोघरी नळ कधी येईल? नाही, आता महानगरपालिकेचे जे भाग आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था बरी आहे. पण जे नव्याने गावं आलेली आहेत त्या नव्याने गावं जी आलेली आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती आत्ताच आले असल्यामुळं महानगरपालिकेमध्ये त्याचा जो प्लॅन असतो, डीपी प्लॅन अडकलेला आहे. त्याच्यामुळे वॉटर वर्कचं रिझर्वेशन नाही, किंवा त्या ठिकाणी 24/7चं जे योजना आखण्याकरता प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करायला लागतो, अहवाल तयार करायला लागतो, तो झालेला नाही. त्याच्यामुळं ती कामं प्रलंबित पडलीत, आणि ही जी महानगरपालिकेमध्ये असेल किंवा राज्य सरकारकडे जे नेते मंडळी काम करतात ते नेते मंडळींना या गावांचं काही पडलेलं नाहीये. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात हे विषय प्रलंबित राहिलेत. बरं, या मतदारसंघामध्ये आता मनसेने देखील उमेदवारी जाहीर केलाय. तिहेरी लढत होणार आहे. एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचाही उमेदवार जाहीर झालाय. तर कसं असणार आहे आव्हान? हे मनसेचा उमेदवार, एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार. कारण महादेव जानकर यांनाही मानणारा वर्ग खडकवासला मतदारसंघामध्ये मोठा आहे. नाही, मी पहिल्यापासून जेव्हा मला विचारलं तेव्हा मी प्रत्येक वेळेला हेच उत्तर दिलं की इलेक्शनमध्ये सगळे आम्ही एकामेकीच्या नातेगोत्यातले असतो, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र काम केलेले लोक असतो, किंवा त्या ठिकाणी काम करत असताना आम्ही हा कधीच विचार नाही केला की आपल्यासमोर कोण उभा आहे किंवा काय. ही लढाई ही विचारांची असते, आणि त्या विचारांबरोबर मतदार ठाम असतो. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल खासदारकीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदार हा आमच्याबरोबर राहिला. त्याच्यामध्ये आम्हाला मदत झाली ती शिवसेनेची झाली, काँग्रेसची झाली, आणि एक महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आमची एक चांगली टीम तयार झालेली आहे. आणि ती टीम वर्क म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो आणि पोहोचतो, आणि मतदारांची मतरूपी आशीर्वाद आम्हाला मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. बरं, गेल्या काही 1-1.5 वर्षाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग झाले. एक शरद पवार पक्ष, दुसरा राष्ट्रवादी अजितदादा गट. तर काय इतके सगळे सर्व आमदार तिकडे अजितदादा गटात गेले असताना तुम्ही शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्णय का घेतला? हा विषय निर्णयाचा विषय नव्हता. हा विषय असा होता की त्या ठिकाणी आम्ही सगळे कुटुंब म्हणून काम करत होतो, आणि कुटुंब म्हणून काम करत असताना आपले जे अख्ख्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख हे पवार साहेब आहेत. आणि ज्यावेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लहानपणापासून काम करायला सुरुवात केली, जेव्हा स्थापनेपासून काम करतोय, त्यावेळेला पवार साहेबांच्या विचारांबरोबर आम्ही राहिलेलो आहे. त्याच्यामुळे विचार बदलून इकडे तिकडे जाणं नाही पटलं. त्याच्यामुळे साहेबांबरोबर कायम राहिलं. काय या निवडणुकीमध्ये फटका बसेल अजित पवार गटाला?
अजून त्यांचं काय आपल्याला माहित नाही, पण आपल्या खडकवासला मतदारसंघामध्ये 100% त्या ठिकाणी तुतारी आणि महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल. तुतारी वाजवण्यानं माणसापुढं लोक बटन दाबतील आणि त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आपण त्या ठिकाणी निवडून येणार याची खात्री आहे. तुम्ही निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केलाय, परंतु तुम्हाला जनता का मतदान करेल? कोणते असे तुम्ही मोठे कामं केले ज्यामुळे जनता तुम्हाला निवडून दिली वाटतं? माझी दिवसाची सुरुवातच जनतेच्या कामापासून होते. मी 10:30 वाजता रोज कॉर्पोरेशनला असतो, कलेक्टर कचेरीला असतो आणि लोकांची कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्हाला जाणवत असेल की वारजामध्ये मोठमोठ्याने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण केली, क्रिकेटचं स्टेडियम आपण करतोय, त्या ठिकाणी व्हॉलीबॉलची काही ग्राउंड केली, काही फुटबॉलची ग्राउंड आपण त्या ठिकाणी केली. तुम्ही बघितलं असेल तर वारजामधले जे डीपी रस्ते असतात की जे करणं गावाच्या विकासाकरता खूप महत्वाचं असतं, तर ते डीपी रस्ते सुद्धा आपण 80-90% बनवायचा प्रयत्न केलाय. वारजातले सर्व्हिस रोड बघितले असतील किंवा तुम्ही जर बघितलं असेल की शिंदे पूल ते गणपती माता रस्ता असेल, हे संघर्षातून लोकांची न होणारी कामं सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने करायचा आपण प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये कागदपत्रे लढा देण्यामध्ये हातखंडा असल्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी कामं झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये बजेट आपण त्या ठिकाणी आणू शकलो वारजे परिसरामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला आज वारजे परिसर बाकीच्या इतर गावांच्या तुलनेमध्ये पुढे गेलेलं दिसतंय आणि ते जात असताना पाण्याची मोठाली प्लॅन्ट त्या ठिकाणी केली, 24/7 आपली त्या ठिकाणी पूर्ण झालेली. त्याच्यामुळे पाठपुरावा हा एकच विषय हा नेते मंडळींकडे असतो. म्हणजे आपण जर प्रतिनिधित्व करत असाल तर तुमच्या हातामध्ये पाठपुरावा हाच विषय. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा वेळ जनतेच्या कामा करत असाल तेवढी तुमच्या भागामध्ये कामं जास्त होत असतात आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये माझा वारजे प्रभाग हा इतरांपेक्षा देखणा दिसतो. बरं दोडके साहेब, वारजे ब्रिजला पाहायला गेलं तर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होते संध्याकाळी आणि सकाळच्या टायमिंगमध्ये, कधी कधी 4च्या टायमिंगमध्ये पण होते. तर वारजे ब्रिजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तुम्ही आमदार झाल्यानंतर कसे प्रयत्न असतील तुमचे? ऍक्च्युली हा जो आपला हायवे गेलाय तो हायवे बावधान, वारजे, वडगाव, आंबेगाव, नरळ ह्या गावांमधून गेलेलं आहे आणि त्या हायवेमुळं ह्या सगळ्या गावांचे अर्धे भाग झाले आणि नियम असा सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये हायवे चालू करायच्या अगोदर त्या ठिकाणी सर्व्हिस रोड त्या ठिकाणी चालू झाले पाहिजे. मधल्या काळामध्ये हा हायवे जर समजा तुम्ही बघितला असेल तर 92-93 चालू झाला, पण 2007 पर्यंत हायवेची सर्व्हिस रोड पण पूर्ण क्षमतेने नव्हती. आम्ही पाठपुरावा करून त्या ठिकाणी आंदोलन करून त्या ठिकाणी ते रस्ते हायवे प्रशासनाचे पूर्ण करून घेतले. पुढच्या काळामध्ये नगरसेवक झाल्यानंतर जे हायवेच्या व्यतिरिक्त जे महानगरपालिकेचे 12 मीटरचे सर्व्हिस रोड असतात ते करण्याकरता सुद्धा मोठा प्रयत्न केला आणि तुम्ही आज बघितलं असाल की इतर गावांच्या तुलनेमध्ये वारजामध्ये हायवेचे सर्व्हिस रोड तर आहेच आहेत, परंतु महानगरपालिकेचे पण सर्व्हिस रोड त्या ठिकाणी 90% आपण पूर्ण करायचं काम केलं आणि त्याच्यामुळे हायवेचे जे न्यूसेन्स आहेत किंवा त्याच्या त्या रिॲक्शन खाली येत असतात तर त्या आलेल्या नाहीत. तर त्यात चुकलं असं की हायवेची ज्या वेळेला हे उड्डाण पूल आम्ही 2007ला सँक्शन करून घेतले तर त्याच्या हायवे हा 2 लेन झाला, हायवे हा 4 लेन झाला आणि हायवे हा 6 लेन होण्याकरता त्या ठिकाणी जेव्हा 2007ला प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट काम चालू झालं तर त्यावेळेला आम्ही पाठपुरावा करून हे 4ही उड्डाणपूल वारज्यातले आम्ही पास केले आणि ते होत असताना शेवट असं लक्षात आलं की आम्ही वारज्यातलं केलं, पण वारज्याच्या नदीवरचा जो ब्रिज होता तो हायवे प्रशासनाने हा 4 लेनिंगच ठेवला किंवा वडगावचा ब्रिज आहे हा 4 लेनिंगच ठेवला. त्याच्यामुळं संपूर्ण हायवे हा 6 लेनिंग आहे आणि हायवेला असणारा नदीवरचा जो आमचा वारजे नदीवरचा ब्रिज आहे तो 4 लेनिंग राहिल्यामुळं बोटलनेक होतं आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक स्लो होऊन डुक्कर खिंडीपर्यंत त्या ठिकाणी जाम होते आणि सगळं हायवेचं ट्रॅफिक खालच्या सर्व्हिस रोडला उतरल्यामुळं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होतं. शिंदेपूर आता आपण त्या ठिकाणी गडकरी साहेबांना भेटून 2014 पासून पाठपुरावा करून आता 52 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी काम चालू झाले आणि वारजे नदीवरती दोन्ही साईडला 3 लेन, वडगावच्या प्रायझर सिटीच्या समोर हायवेला 3 लेन पॅरलल आणि शेंगट रोडला आपण जॉईंट होते. दुसरी गोष्ट अशी की जो तुम्ही आता म्हणले की शिवण्यामध्ये काही 2-3 ठिकाणी ट्रॅफिक जाम होते तर तो सुद्धा रोड आपण त्या ठिकाणी वाइंड करायचा प्रयत्न करतोय, मध्ये डिवायडर टाकला गेला पाहिजे. नागरिकांची अशी तक्रार आहे की ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी जास्त नसतात, त्यामुळे वाहतूक कोंडी जास्त होते. कोंडी सोडण्यासाठी कोण उभा नसतं? नाही, कोंडी सोडवायचा विषयच नाही, कोंडी झालीच नाही पाहिजे याच्याकरता आमचं काम असतं. मग त्या ठिकाणी जर रस्ते मोठे झाले, तिथे डिवायडर असले किंवा पर्यायी रस्त्यांचा मार्ग उपलब्ध करून दिले आपण तर त्या ठिकाणी ट्रॅफिक होणार नाही. आता तुम्ही बघितलं असेल तर कॅनेलचा रस्ता सुद्धा आपण करतोय. गेली 4-5 वर्ष त्याचा पाठपुरावा करून आम्ही कॅनेलच्या रस्त्याची परवानगी जयंत पाटील मंत्री असताना त्यावेळेला आम्ही मिळवली
आणि त्याच्या अनुषंगाने शिंदे पुलापासून तर कोंडवा गेटपर्यंत आपण तो रस्ता त्या ठिकाणी मिळवला. आणि आज त्या ठिकाणी महानगरपालिका त्याचं काम चालू केलं. पहिल्या टप्प्यातलं काम आपलं भाजी मंडई उत्तम नगरच्या पासून तर कोपऱ्याच्या जवळपास एक पट्टा आपण पूर्ण केला. आणि तो करत असताना असा उद्देश आहे आमचा की संपूर्ण कॅनेल रोड जो पूर्ण झाला किंवा आणि दुसरा पर्याय मार्ग जो आहे तो नदी पात्राचा जो रस्ता आहे शिवणे खराडी, तो शिवण्यापर्यंत आलेला आहे. आता ते शिवण्यापासून तर उत्तम नगरपर्यंत म्हणजे कोंडव्याच्या बॉर्डरपर्यंत हा पुणे महानगरपालिका त्याचा डीपी बनवतीये त्या 11 गावांचा. आणि त्याच्या पुढचा जो डीपी होता तो PMRDचा होता. मधल्या काळामध्ये जेव्हा हे दोन्ही डीपी चालू होते त्यावेळेला मी पाठपुरावा करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तिन्ही नकाशे त्याच्यावरती हा शिवणे खराडी रस्ता हा पूर्णपणे आखून त्या ठिकाणी खडकवासला धरणापर्यंत आपण न्यायला त्या ठिकाणी सक्सेस झालो. त्याच्यामुळे तो डीपीला आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये तो रस्ता मी आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी तो रस्ता लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध करून देणं असा आपण ध्येय बाळगतोय. आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकची समस्या सुटत असताना त्या ठिकाणी नदीपात्राचा रस्ता असेल, कॅनेलचा रस्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने करून थोड्याच दिवसामध्ये ह्या सगळ्या ट्रॅफिकमधून आपण आपल्या नागरिकांना वेगळे करतो. अजून एक ठिकाणी आमच्या इथं ट्रॅफिक जाम होतं ते म्हणजे चर्च पशी आमच्या इथे एक ट्रॅफिक जाम होतं. इकडे सुवर्ण हॉटेल पशी जाम होतं. तिथं बरेच काही जागा मालक आहेत, त्यांनी ते जागा जागेची अडवणूक केल्या असल्यामुळं 3-3 किलोमीटरचे रोड सुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर बोटलनेक होतोय. त्या तिथं पूर्ण क्षमतेने वापरता येत नाहीये. आम्ही तिथं चर्चच्या समोरचा जो भाग आहे तो आम्ही सरकारी मोजणी करून आता त्यांनी आपल्या ताब्यात द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांचे जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं मागं सरकून हायवेची जी लेंथ आहे ते हायवेच्याच सर्व्हिस रोड आपण 6 मीटरने वाढवतोय. तशा प्रकारची परवानगी आपण NHAI कडून घेतली आणि जो त्याचे 4 कोटी रुपयाचे एस्टिमेट काढून आयुक्तांची त्या दिवशी परवानगी सुद्धा घेतली. आणि 6 मीटरनी चर्चपाशी रोड वाढणार, 6 मीटरनी पलीकडे सुवर्ण हॉटेलपाशी रस्ता वाढणार. आणि तो 6 मीटरने वाढल्यानंतर मध्ये त्याचा डिवायडर जर टाकला तर मोठ्या प्रमाणामध्ये जे ट्रॅफिक जाम होतंय ते अजिबात होणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करतोय. आणि थोड्याच दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी, आणि ते काय डेटा आहे, मी ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला डेटावरती बोलत असतो. त्याच्यामुळं नागरिकांच्या जीवनामध्ये, मतदारांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सकारात्मक चांगला बदल घडवावा याच्याकरता आम्ही या राजकारणात आलेलो असतो. आणि ते ध्येय धोरणं बाळगून आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतो. त्याचाच हे उदाहरण. बरं सर, तुम्हाला आमदार व्हायचे, आता तुम्ही प्रयत्न देखील करतात, प्रचार देखील करत आहात. मात्र तुम्हाला आमदार होऊन जनतेसाठी काय करायचं, तुमचं विजन काय? सगळ्यात मोठा मतदारसंघामध्ये माझा प्रश्न येतो, सगळ्यात मोठा बेकायदेशीर बांधकामाचा आहे. आणि त्याला कारणीभूत सरकार असतात. का कारणीभूत? तर एखादं गाव एक विशिष्ट लोकसंख्येच्या वरती गेलं तर त्याला एक तर नगरपालिका डिक्लेअर करावं लागतं किंवा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावं लागतं. पूर्वी ही सगळी माझ्या परिसरामधली गावं ही 2097 साली महानगरपालिकेत गेली होती. पण त्यांची लोकसंख्या तेवढी नसल्यामुळे ती 2001ला परत वगळण्यात आली. परंतु ती 2007ला परत घ्यायला पाहिजे होती, तर ती न घेतल्यामुळं ती पार 10 वर्ष 20 वर्ष 10-15 वर्ष उशिरा घेतल्यामुळं त्या ठिकाणी बेकायदेशीर डेव्हलपिंग झालं. त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन नसल्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांनी अनधिकृत घर बांधली. आणि खऱ्या अर्थानं तो प्रश्न माझ्या इथं आहे. तर मला तो जुने गुंठेवारीचा कायदा परत आणून त्या ठिकाणी नाममात्र शुल्क आकारून त्या ठिकाणी ही घरं मला त्यांना रेग्युलर करून द्यायच्यात. आणि ती घरं रेग्युलर करून दिल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये, नागरिकांच्या आयुष्यामध्ये जी बेकायदेशीर बांधकामाची भीती आहे किंवा त्यांचं जे होम लोन आहे ते बेकायदेशीर बांधकामांना जो 14% जवळपास असतं आणि कायदेशीर बांधकामांना ते 7-7.5% जवळपास असतं. त्याच्यामुळे दुप्पट प्रकारे त्यांना पिळवणूक होऊन त्यांचं आर्थिक शोषण त्या ठिकाणी होतंय. ते दूर करण्याकरता मला सगळ्यात पहिला गुंठेवारीचा कायदा आणायचा आहे. ट्रॅफिक सोडवण्याकरता त्या ठिकाणी हे रस्त्याची वाइंडिंग किंवा रस्त्याचं पर्यायी मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं ऑलरेडी आपण पावलं उचललेली आहेत आणि ती थोड्या दिवसामध्ये तुम्हाला केलेली दिसतील. आणि पाण्याच्या विषयावरती सुद्धा आपण काम करतोय. आणि ही सगळी कामं करत असताना आमदाराचं काम, आमदार झाल्यानंतर आमदाराचं काम सगळ्यात महत्त्वाचं असतं. विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी कायदे संमत करणं. म्हणजे आपल्या परिसरामध्ये एखादा अडचण असेल किंवा एखादा कायदा बनवायची आवश्यकता असेल आणि त्याच्यातून जर नागरिकांचे प्रश्न सुटणार असतील तर तसले कायदे बनवण्याकरता खऱ्या अर्थानं आमदार म्हणून मला त्या ठिकाणी विधानसभेत जायचंय.
आणि पुढील काळामध्ये तुम्हाला ही सगळी कामं केलेली दिसतील. तर तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय, दररोज प्रचार सभा देखील घेताय, मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात तुमचे दौरे देखील वाढलेले आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीपर्यंत कसे प्रचार सभा, शरद पवार साहेबांच्या सभा असतील किंवा वरिष्ठ नेत्याची सभा, कसं नियोजन असणार आहे? नाही, ते माझ्याकडे नसतं नियोजन. हे सगळं नियोजन महाविकास आघाडी म्हणून शिवसेना असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही सगळे मिळून आमचे सिनियर नेते करतात. त्याच्यामध्ये माझं काहीच विषय नाही, रोल येत नाही. बरं, काय वाटतं एकंदरीत या विधानसभेला तुम्ही किती मताधिक्याने निवडून याल? नाही, मताधिक्याने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलण्यापेक्षा 23 तारखेला तुम्ही कॅमेरा घेऊन तिथे या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती मताधिक्य. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन दोडके. आमचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.